peace and conflict resolution, disease prevention and treatment, water and sanitation, maternal and child health, basic education and literacy, economic and community development आणि एन्व्हायरमेंट हे रोटरीचे 7 की फोकस एरियाज आहेत. जगातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यामध्ये रोटरीचा सिंहाचा वाटा आहे. याच रोटरी इंटरनॅशनलचा एक घटक म्हणजे आमचा रोटरी क्लब ऑफ पनवेल सिम्फनी. रोटरीच्या सेवाभावी तत्वाला अनुसरून आमचा क्लब पनवेल आणि आसपासच्या परिसरात कार्यरत आहे. गेल्या काही वर्षात CSRच्या मदतीने आपटा गावाच्या परिसरात असलेले 4 जिल्हा परिषद शाळांचं नूतनीकरण आणि खालापूर येथील मराठी शाळेची इमारतीची पुनर्बांधणी ही कामे आमच्या हातून घडलेली आहेत. तसंच पनवेलमधील इंग्लिश स्कूलमध्ये सायन्स लॅब सेटअप करणं, मेडिकल चेकअप कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो. ओपन स्कूल म्हणजे ब्रिज स्कूल्समध्ये शिकत असलेल्या मुलांना, ब्रिज स्कूल्स म्हणजे स्लम एरियाजमधली मुलं ज्यांना फॉर्मल एज्युकेशनमध्ये जाता येत नाही, ती ब्रिजच्या खालती वगैरे त्यांना शिकवण्यात येतं. तर ह्या मुलांना पोषक आहार आम्ही गेले काही महिने पुरवत आहोत. आजपर्यंत साधारण 2000 मील्स आम्ही पुरवलेले आहेत. तसंच लवकरच आम्ही पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या मतिमंद मुलांच्या शाळेला एक सेन्सरी गार्डन प्रस्थापित करून देतो आणि पनवेलच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये निओनेटल हिअरिंग स्क्रीनिंगचे सेंटरसुद्धा नजीकच्या काळात सुरू करण्याचा आमचा मानस आहे. पण मंडळी, रोटरी म्हणजे फक्त एक अंतर्देशीय सेवाभावी संस्था नसून एक नैतिकता, मित्रता आणि आदर्श मानवी तत्व जपणारा एक मोठा परिवार आहे. यात समाजाच्या सर्व घटकांचा विचार केला जातो. मुलांसाठी आणि तरुणांसाठी करिअर डेव्हलपमेंट, स्किलिंग, आउट ऑफ इंडिया इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज, सॉफ्ट स्किल्स असे अनेक उपक्रम देखील रोटरीच्या माध्यमातून पार केले जातात. हो गाडी, सूर्यचंद्राची हो जोडी, त्याच्या सागराची माडी, किंवा माझ्या मामाची रंगीत गाडी, तिला खिल्लारी बैलांची जोडी, कशी दौडत दौडत येई हो, आजोळी घेऊन जाई हो. मंडळी, कशाची आठवण येते तुम्हाला या गाण्यातून? अगदी बरोबर, त्याच सागजोडीची आठवण होते जिच्यामुळे गाडी डौलात घुंगरांच्या मंजूळ आवाजात चालते. हे चाकजोडी करण्याचं काम पिढ्यानपिढ्या करणाऱ्या कुटुंबातील श्रीयुत हनीफ इस्माईल कच्छी यांची ओळख मी आज तुम्हाला करून देणार आहे. आपले पूर्वज मूळचे गुजरात कच्छचे रहिवासी. तिथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे 300 वर्षापूर्वी ते पनवेल येथे स्थलांतरित झाले. त्या काळी अतिशय व्यस्त अशा पनवेल बंदरात त्यांनी आपला पारंपरिक जहाज बांधणीचा व्यवसाय सुरू केला. पुढे जाऊन पाण्याच्या पातळीची घट झाल्याने जहाजे पनवेल बंदरात येईनाशी झाली व जहाज बांधणीचा व्यवसाय कालांतराने कमी होत गेला. त्याचवेळी बैलगाड्यांची चाके आणि इतर सुट्टे भाग बनवण्याच्या व्यवसायात कुशल कारागिरांची कमतरता आहे हे हेरून आपल्या पूर्वजांनी चाकजोड बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती केली. चाकजोड व्यवसायात आपला इतका हातखंडा होता की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चाकजोडसाठी प्रचंड मागणी येत होती आणि आपण बनवलेल्या चाकजोडीची प्रसिद्धी पूर्ण देशभर पसरली. पुढे जसजसे औद्योगिक क्रांती झाली तसतशी चाकजोडची मागणी कमी होऊ लागली. हळूहळू काळाच्या ओघात हा चाकजोडीचा व्यवसाय मागे पडू लागला. परंतु आपल्या व्यवसायाप्रती असलेल्या बांधिलकीपोटी आपण हा व्यवसाय आजपर्यंत पुढे चालू ठेवला. आजही स्थानिक संस्थांकडून श्री जगन्नाथ रथासाठी आपल्याकडे चाकजोड बनवण्याची मागणी केली जाते. आपल्या पूर्वजांनी बांधलेली एक चाकजोड भारतीय कला प्रकाराअंतर्गत दुबईच्या संग्रहालयात दीर्घकाळ ठेवण्यात आली आहे. आपण आपल्या व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी देखील
तितक्याच नेटाने जोपासली आहे. आजपर्यंत आपण केलेल्या कामाची दखल घेऊन विविध संस्थांनी आपल्याला पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. श्रमजीवी सेवाभावी संस्था पनवेल यांनी पनवेल भूषण पुरस्काराने आपल्याला सन्मानित केले. क्रांतीज्योती श्रमजीवी संस्था यांनी आझाद मैदान मुंबई येथे आपला सत्कार केला. महाराष्ट्र मायनॉरिटी NGO फोरम चिपळूण यांनी सोशल वर्कर पुरस्कार प्रदान करून आपला गौरव केला. टाइम्स फेलिसिटेशन अंतर्गत पनवेल नगरपालिका यांनी पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केले. बेस्ट चॅरियट मेकिंग एक्सलन्स अवॉर्ड देऊन जय जगन्नाथ लोकतरण ट्रस्ट खारघर यांनी देखील आपल्याला सन्मानित केले. एक्स मिनिस्टर बबनराव पाचपुते काष्टीगाव अहमदनगर यांनी बेस्ट बुलेट कार्ड व्हील मेकर पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केले. यात्री ग्रुप यांनी महाराष्ट्र 24 तास पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केले. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. अशा या जगावेगळ्या व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा मुजरा. रोटरी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय स्वायत्तता सेवाभावी संस्थेचा एक महत्त्वाचा विभाग असलेला रोटरी डिस्ट्रिक्ट फ्रीडम इव्हेंट अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सिम्फनीतर्फे शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी आपणास व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतो. गुजरातच्या कच्छ प्रदेशातला हातकामगिरी व्यवसायात अग्रेसर असलेल्या बहुआमी कच्छी समाजातील आपले पूर्वज. मी काय इतका मोठा स्पीकर नाही तरी थैंक्स ए लॉर्ड्स खूपच जास्त आज प्रशंसा करते. पहली बार इतनी तारीफ सुना अपने आप की, अल्हम्दुलिल्लाह. तो थैंक यू योगिता दीदी और पूरी रोटरी क्लब की टीम, गणेश दादा एंड और बहुत सा अस्मिता आचार्य, गॉर्डन मैक और जो भी है आपकी रोटरी, आपने ये जो फेलिसिटेशन किया इसके लिए बहुत बहुत शुक्रिया. इसके अंदर पूरी हमारे ये पूरे मतलब मेरा कुछ इतना भी योगदान नहीं इसमें, मतलब फोर फादर से सब आप ही अब सीखते आए, सब आप ही अब मतलब घर में बैठने के, स्कूल से घर आने के जब भी तो आपने को लकड़ी के मतलब औजार उठाकर कुछ ना कुछ काम करने का. हमारे बचपन में लकड़ी का मतलब ऐसा बैलगाड़ी का मतलब बहुत बड़ा एक मतलब मार्केट था. तो मार्केट था तो जैसे मांग थी तो कितने भी मिस्त्री कारीगर रहने को कमी गिरने के, तो अपने थोड़ा सा हाथ बार स्कूल से आकर लगाए तो उतनी हेल्प होगी, उतना फादर का कुछ धंधा ज़्यादा होगा. इसके लिए आप वो सिखाने को किसी कोई ज़रूरत नहीं पड़ी. हम 3 भाई है, फादर है, उनको हाथ लगाते लगाते, मैं सबसे छोटा भाई था तो हाथ लगाते लगाते पूरा काम सीख गया. तो उसमें ऐसा मुझे इंटरेस्ट आने लगा कि नहीं इसमें इज्जत बहुत है और अल्हम्दुलिल्लाह बहुत ज़्यादा इज्जत इससे मिली. जो लोग पहचानते नहीं थे वो भी मतलब ऐसा इधर हनीफ तुम्हारे उधर ऐसा मतलब पेपर में, इंटरनेशनल पेपर्स में भी आया, काफ़ी चैनल्स में आमची माती आमची माणसं काफ़ी ऐसी सब तरफ मतलब ऐसा लोकप्रिय होते गए. तो मुझे खुद इंटरेस्ट आया नहीं अपने पनवेल की बात, अपने इधर की संस्कृति अपने उसको संभालने का. तो इसके लिए वो संभालने की पूरी कोशिश किए. इसके लिए मेरे मम्मी डैडी सभी भाई बहन मेरी वाइफ ऐसा सबने मिलकर सबने साथ दिया, सबने मिलकर ऐसा उसके लिए करी कि आज भी हमारे बच्चे कुछ भी ऐसा ये मतलब लकड़ी का कुछ भी काम रहा तो हाथ बार लगा लेते और काम चलता. अभी तो लकड़ी की मार्केट बहुत कम हो गई, फिर भी मुझे योगिता जी ने बोले ऑर्डर चलती रही. मुझे महीना 2 महीना पहले बोले कि कोई ऑर्डर रहेगी तो मुझे बोलना, मैं आऊँगी वहाँ शूट करने. लेकिन मुझे 2 महीने तक ऑर्डर ही नहीं मिली. लेकिन परसों ही मुझे एक काष्टी की एक मंदिर की ऑर्डर मिली, उनको बुलेट कार्ड चाहिए. तो अभी काम 2-3 दिन में चालू हो जाए. थैंक यू सभी के लिए. ओळख करून घेणार आहोत. त्यांचं आयुष्य निश्चितच प्रेरणादायी आणि अनुभव संपन्न असं आहे. स्वातंत्र्य सैनिक श्री जगन्नाथ खळे व सौ इंदिरा खळे हे निजामपूरचे रहिवासी. स्वातंत्र्य सेनानी असल्यामुळे साने गुरुजी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांचं त्यांच्याकडे येणं जाणं होतं. जगन्नाथ खळे स्वतः मूर्तिकार होते.
त्यांची राजकैदी अशी देखील ओळख आहे. त्यांची लेक पुष्पलता हिचे 9वीपर्यंत शिक्षण झाले असले तरी बाळकडू आणि घरचे संस्कार मोठे होते. सेवेचं बीज तेव्हापासूनच नकळतपणे अंकुरलं. 1932 साली ही 16 वर्षाची पुष्पलता रमाकांत लक्ष्मण देशपांडे यांची पत्नी झाली. त्यांचे पती रेल्वे हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. 1959 साली सातारा भिलवाडी येथे नर्सिंगचा त्याने अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर पुष्पलताताईंनी लोणावळा म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये 3 महिने नोकरी केली. पुढे 3 वर्ष त्या गव्हाण येथे कार्यरत होत्या. पण बरं का मंडळी, आतापर्यंत पुष्पलताबाईंची सुईण मावशी अशी ओळख, स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. गव्हाणहून बदली झाल्यानंतर पनवेल तालुक्यातील पोयंजे येथे त्या रुजू झाल्या. त्या काळी गावामध्ये कोणत्याही प्रकारची दळणवळणाची सोय नव्हती. सगळा प्रवास पायी किंवा बैलगाडीतून करावा लागेल. डोंगरावर बसलेले आदिवासी पाडे, ठाकरवाड्या, कातकरवाडी अशा ठिकाणी बोलावणं आलं की देशपांडे आजी वेळी अवेळी स्वतःची मेडिकल बॅग घेऊन निघायच्या. उद्दिष्ट एकच, त्या बाईची प्रसूती सुखरूप करणे. आल्यावर आंघोळ करणे हा त्यांचा शिरस्ता, जो त्यांनी कधीही चुकवला नाही. 9 वर्ष पोयंजे येथे काम केल्यानंतर पुन्हा एकदा बदलीचा खलिता आला. मग पुन्हा बदली, पुन्हा नवीन ठिकाण, मुलांची आबाळ, त्यांचे हाल, असं चक्र सुरू असताना परत एकदा निर्णयाची घडी आली. पण म्हणतात ना की तुमचं कामच बोलतं, तुमचे कष्ट, तुमची मेहनत याचं विस्मरण होत नाही. पोयंजे गावातील संपूर्ण पंच कमिटी देशपांडे आजींना पुन्हा एकदा पोयंजेला येऊन राहा असा प्रस्ताव घेऊन आले. तिथल्या महिलांची होणारी गैरसोय, न मिळणारी वैद्यकीय मदत या सगळ्यासाठी पोयंजे येथे दवाखाना सुरू करावा अशी इच्छा या पंच कमिटीने व्यक्त केली आणि देशपांडे आजींनी ती मान्य केली. आता त्यांच्या कामाचा व्याप बराच वाढला होता. म्हणजे कधी कधी तर दिवसाला 5 ते 6 डिलिव्हरी सुद्धा त्यांनी न थकता केलेल्या आहेत. तिथे मग कोणी त्यांना पायरीवर तांदूळ दे, कुठे एखादा रुपया, कुठे एखादी पालेभाजी, अशा परिस्थितीत त्यांनी संसार चालवला, मुलींची लग्न केली. पण आपणहून कोणाकडूनही पैशांची अपेक्षा केली नाही आणि कधीच कुणाला नाही म्हटलं नाही, कारण नाही हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. 1973 साली पुष्पलता आजींनी हनुमान मंदिर उत्सव सुरू केला, ज्यामध्ये हनुमान जयंती, तुकाराम बीज, गोकुळाष्टमी असे उत्सव साजरे केले जातात आणि आज तागायत ते चालू आहेत. 1957 साली जेव्हा त्या 4थ्यांदा गरोदर होत्या तेव्हा साक्षात साईबाबांनी त्यांना प्रत्यक्ष दृष्टांत दिला आहे, ही आठवण आजी आजही सांगतात. असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा आले की ज्यामुळे स्वामी समर्थ साईबाबा यांच्यावर त्यांची श्रद्धा दृढ झाली, पण त्या अंधश्रद्धाळू झाल्या नाहीत. अपत्य सुखासाठी वंचित असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा त्यांनी तो आनंद मिळवून दिला आहे. वयाच्या 76व्या वर्षी साडी नेसून त्यांनी पॅराग्लायडिंग केले आहे. केसरीतर्फे फॉरेन टूरचा आनंद स्वखर्चाने आणि एकटीने घेतला आहे. प्रसूतीच्या बाबतीत नॉर्मल डिलिव्हरी रेट 100% आणि फेल्युअर रेट 0% असा त्यांचा आलेख आहे. आजींनी शेवटची डिलिव्हरी 2006 मध्ये स्वतःच्याच नातीची केली आणि त्यांनी थांबायचा निर्णय घेतला. देशपांडे आजींच्या जीवन प्रवासात त्यांना त्यांच्या बहिणी, त्यांचे मामा, त्यांचे पती, पोयंजे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्याबद्दल सदैव त्या त्यांच्या ऋणी राहतील. कणखर व्यक्तिमत्व, जबरदस्त आत्मविश्वास, कामाची धडाडी, झोकून देण्याची वृत्ती, स्मरणशक्तीचे वरदान, पण तेवढाच मृदू स्वभाव, हे सगळे पैलू देशपांडे आजींचे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व उजळून टाकतात. आज त्या 92 वर्षांच्या आहेत. संपूर्ण कुटुंबाला स्नेह आणि प्रेमाच्या धाग्याने बांधून हाच धागा
प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला देत आहे, जेणेकरून हा प्रेमाचा आणि विश्वासाचा वारसा असाच चालू राहील. आज राजमाता जिजाऊ भोसले यांची जयंती आहे. याचाच आधार घेऊन मी म्हणेन, या काळातील या जिजाऊला पनवेल सिंफनी व्यावसायिक व गुणवत्ता पुरस्कार सन्मानपत्र श्रीमती पुष्पलता रमाकांत देशपांडे. रोटरी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय स्वायत्त सेवाभावी संस्थेचा एक महत्त्वाचा विभाग असलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सिम्फनीतर्फे शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी आपला व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. पनवेल व उरण तालुक्यातील गावागावांमध्ये एका हाकेला धावून येणाऱ्या आणि अडलेल्या स्त्रियांसाठी सुवर्ण हस्त ठरलेल्या सुईण मावशी अशी आपली ओळख. 1957 ते 2006 पर्यंत 1957 ते 2006 पर्यंत आपला 92 वर्षाचा खडतर जीवन प्रवास अनन्यसाधारण आणि म्हणूनच अतिशय प्रेरणादायी असा आहे. आपणासारख्या कार्यकर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा आम्हा रोटरी सदस्यांना सार्थ अभिमान वाटतो. सगळे वेगवेगळ्या रोटरी क्लबचे सन्माननीय सभासद, आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा योगिता मॅडम, सन्माननीय सेक्रेटरी आदरणीय मिनल मॅडम, उपस्थित मालुंजकर सर आणि ज्यांची ओळख ही पनवेलकरांना खरंच देण्याची गरज नाही आहे, पण आमचे अत्यंत जवळचे स्नेही आणि उद्याचा पनवेल घडवण्यात ज्यांचं मोलाचे योगदान लागेल असे सन्माननीय श्री गणेशजी कडू आणि आजच्या ह्या समारंभाचे सत्कारमूर्ती पनवेल भूषण आदरणीय हरिभाई कच्छी. तदनंतर दुसऱ्या सत्कारमूर्ती आमच्या सगळ्यांच्या आजी अर्थातच श्रीमती पुष्पलता रमाकांत देशपांडे. खरं तर मी प्रथमतः सगळ्या रोटरियन्सचं मनापासून इथे आभार व्यक्त करतो की माझं कुटुंब एवढं मोठं आहे की मी जेव्हा आमची फर्स्ट मीटिंग झाली तर मी सांगितलं की माझे सगळं कुटुंब इथे उपस्थित राहील आणि योगिता मॅडम आणि त्यांच्या सगळ्या टीमनी तात्काळ त्याला होकार दिला आणि माझी संपूर्ण कुटुंब 50 जणांचं कुटुंब इथे उपस्थित आहे. खरं तर आज रोटरी क्लबतील मनापासून इथे धन्यवाद देतो की आपण या सगळ्याला आपण इथे आम्हाला येण्यास भाग पाडलं. खरं तर आजच्या गणेशदा मला माईकवरती बोलताना म्हणजे काय म्हणतात, सहज आपण माईकवरती बोलणार आहे. आज मला सुद्धा कापरं भरलं आहे, म्हणजे शब्द सुचत नाही आहेत. कारण सत्कारच असा आहे की आज 92 वर्ष सातत्यानं आजी आम्हाला सगळ्यांना घडवत आले, परंतु तिचं कार्य हे कधी जगासमोर तिने आणलंच नाही. कारण ती घरामध्ये कमी आणि बाहेर जास्त असायची. जेव्हा आमचं कुटुंबीय आम्हाला सांगतं की माझे बाबा मला सांगतात किंवा माझ्या आत्या आम्हाला सांगतात किंवा बाहेर कोणत्याही गावात आम्ही जातो तेव्हा जो मान मिळतो तो आजीमुळे मिळतो. तुषार देशपांडे किंवा देशपांडे कुटुंबातला कोणताही सदस्य हा तिच्या नावाने ओळखला जातो, याचा सार्थ अभिमान हा निश्चित देशपांडे कुटुंब आहे. आता तुम्ही इरसाळगडावरती जी दुर्घटना पाहिली, परंतु ती दिवसातून 2 वेळा त्या इरसाळगडावरती जायची. तिच्या तारुण्याच्या वयात ती कधी गाडीने फिरली नाही, कारण गाड्याची दळणवळणाची साधनच नव्हती. कारण ती पूर्ण एरिया म्हणजे पूर्ण कोयंजे परिसर असेल, पूर्ण कोयंजे पंचकृषी असेल, साधारणतः 30-40 मैलांचा हा प्रवास ती पायी चालायची व बैलगाडीने प्रवास करायची. कालांतराने स्वतःचं क्लिनिक सुरू करत असताना तिने कधीही भांडवलाचा विचार केला नाही किंवा त्याचं उत्पन्न मला किती मिळेल याच्यावरती तिने कधीच भर दिला नाही.
तिने फक्त सेवा हाच धर्म पाळला आणि तिच्याचं सेवेचं कौतुक झालं. आज आमच्यासाठी, आमच्या कुटुंबियांसाठी दसरा दिवाळीचा योग आहे. तर जास्त मला सुद्धा बोलता येत नाही. मी सगळ्यांचं मनापासून इथे आभार व्यक्त करतो. फक्त 2 ओळी इथे वाचूनच दाखवाव्या लागतील, कारण आता मला सुद्धा बोलायला थोडंसं कापरं भरलं. आमचा सन्मान, आमचा कीर्ती आणि आमची स्थिती आणि आमचा अभिमान आहेत माझ्या आजी. मला नेहमी हिंमत देणाऱ्या माझा अभिमान आहेत माझ्या आजी. तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण निराळे आहे. तू जगातील सर्वोत्तम माझी आहे. पुढील अनेक जन्मांमध्ये तुझाच नातू बनायचंय. तूच माझी जमीन तर कधी आभाळ आहेस. माझ्या यशाचे रहस्य तूच आहेस. खरंच भाग्यवान आहोत आम्ही ज्यांना तुझ्यासाठी प्रेमळ आई व आजी मिळाली. मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पोयजे पंचक्रोशी आणि त्या विभागातील सर्व ग्रामस्थांचं विशेष कौतुक करेन. माझ्या पोयजे गावातल्या ग्रामस्थांचं कौतुक करेन की तिने जो विश्वास जो माझ्या आजीला दिला, ज्या मला बोलताना म्हणजे थोडंसं हे होत आहे, पण तिने जे आम्हाला त्या गावाला जो गावाला तिच्यावरती विश्वास टाकला, त्या विश्वासाला कुठेही तडा तिने जाऊन दिला नाही. अजूनपर्यंत ती सेवा करते. फक्त ती सेवा करत असताना आता मला कुठेतरी आम्हाला नाही बोलावं लागतं, कारण ती आत्ताचं तिचं वय हे 92 वर्ष आहे. एवढंच बोलून मी माझं छोटंसं मनोगत व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं विशेष आभार इथे व्यक्त करतो. पण येत्या 15 मार्चला तुम्हाला इथूनच सगळ्यांना निमंत्रण देतो. येत्या 15 मार्चला तिचा 93वा वाढदिवस आम्ही पोयजे गावामध्ये करतोय. याचं जाहीर निमंत्रण तुम्हाला इथूनच देतो. या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं अशी विनंती आपण करतो आणि माझं मनोगत इथेच व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती विसर्जन, घाटावरचे तराफे आणि त्यावरून विसर्जनाची संकल्पना ही त्यांचीच होती. दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळेस ते स्वतः जातीने हजर असतात. सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्ष ते सातत्याने गरजू आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. यापैकी पनवेल तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना कपडे तसेच नित्य उपजीविकेच्या वस्तूंचे वाटप करणे, दरवर्षी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे हे त्यांचे कायमस्वरूपी चालणारे उपक्रम. तसेच झिरो गार्बेज संकल्पनेवर सातत्याने गेले 10 वर्ष काम करत आहेत. ही संकल्पना समजून सांगण्यासाठी ते पनवेल महानगरपालिकेतील विविध सोसायट्यांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन कोणतेही मानधन न घेता ओल्या कचऱ्यापासून घरात खत बनवण्याचे प्रात्यक्षिक देतात. आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यस्त कार्यक्रमात ते खेळासाठी आवर्जून वेळ काढतात. एक उत्तम क्रिकेटपटू आहेत ते. पनवेल तालुका लेदर क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष असून पनवेलमध्ये संपत चाललेल्या लेदर क्रिकेटला नवसंजीवनी देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पुण्याच्या सम्यक संस्थेचे ते सदस्य असून संस्थेच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेवर आधारित उपक्रमात त्यांनी योगदान दिले आहे. कोविड संसर्गाच्या भयावह काळात गणेशजी यांचे कार्य सर्वश्रुत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी शेकडो रुग्णांना स्वतःच्या गाडीत बसवून रुग्णालयात दाखल केले होते. जिथे सरकारी यंत्रणाही निष्फळ ठरेल तेव्हा मदत मागणाऱ्या प्रत्येक रुग्णाला त्यांनी सर्वतोपरी मदत केली. दुर्दैवाने मरण पावलेल्या रुग्णांना अग्नी देण्यासाठी जेव्हा त्यांचे नातेवाईकही आले नाही त्यावेळी त्यांचे अंतिम संस्कारही त्यांनी स्वहस्ते स्वखर्चाने केले. पनवेल नगर परिषद व पनवेल महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी कायम लोकहितार्थ योजना पुरस्कृत केल्या. त्यासाठी वेळोवेळी त्यांनी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला. आपल्या तत्त्वांची तडजोड न करता निव्वळ 100% समाजकारण या भूमिकेशी कधीही फारकत न घेणारा हा अभिया म्हणजेच श्री गणेश चंद्रकांत कडू. तर मी रोटेरियनच आहे. माझी मैत्रीण योगिता तिचं मनापासून आभार मानतो की अशा चांगल्या कार्यक्रमासाठी तू मला इथे आमंत्रित केलंस आणि नक्कीच
जो आजींचा मानसन्मान करण्याची संधी योगिता आणि प्रसाद तुमच्या दोघांमुळे मला मिळाली. मी माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं भाग्य समजतो की अशा ह्या मातेचा, अशा ह्या आजीचा मला इथे सन्मान करायला मिळाला. कारण राजकीय पटलावर रोज वेगवेगळे विविध कार्यक्रमात व्यस्त आम्ही असतोच, परंतु आज हा जो कार्यक्रम आहे योगिता, नक्कीच मी आयुष्यात कधी न विसरण्यासारखा कार्यक्रम आहे. कारण आम्ही त्याला दादा म्हणतो. त्यांनी जे सांगितलं तो एक उत्तम वक्ता आहे. कॉमेंट्री जर त्याची आपण ऐकली, कारण मी आजही क्रिकेट खेळतो आणि तो आजही कॉमेंट्री करतो चांगला, तो देखील क्रिकेट खेळतो. पण त्यांनी इथे जे सांगितलं की त्याला खरंच शब्द आठवत नव्हते. ज्या स्पीडनी तो कॉमेंट्री करतो, तो इथे बोलत असताना त्याचे शब्द अडखळत होते, त्याला शब्द सुचत नव्हते. आणि मी त्याच्या बाबतीतही सांगेल, कारण योगिता तोही माझा खूप चांगला मित्र आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही एकत्र क्रिकेट खेळतो आहे. किंवा देशपांडे फॅमिलीशी मी खूप जवळचं माझी ओळख आहे. जवळजवळ कुटुंबातल्या 50 जणांपैकी 50 जणांना मी ओळखतो. परंतु ही आजची जी देशपांडे कुटुंबाची नवीन ओळख आहे ती योगिता केवळ आणि केवळ मला तुझ्यामुळे ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर रोटरी क्लब ऑफ सिम्फनीच्यामुळे मला मिळाली. कारण आजी ह्या प्रकारचं, अशा प्रकारचं काम करत आहेत. हनीपाईंबद्दलची माहिती, हनीपाई मित्र असल्यामुळे हनीपाईंचं हे काम चालतं एवढ्यापर्यंत सीमित होतं. म्हणजे पनवेलमध्ये देखील असे अनेक हिरे आहेत ज्यांचा वेगवेगळ्या इथे संस्था असतील, व कर्नाळ स्पोर्ट्स असेल, त्याच्यानंतर तुमचं रामशेठ सामाजिक विकास मंडळ असेल. पण यांच्या देखील नजरेतनं, किंवा आम्ही जे राजकीय पटलावर काम करतोय आमच्या देखील नजरेतनं जी लोक चुकलीत किंवा राहिलीत, अशा लोकांना शोधून आपण इथे त्यांचा सत्कार केला. तुम्हाला खरंच सॅल्यूट आहे. मला देखील भारावून गेल्यामुळे आम्ही जे राजकीय पटलावर भाषणं करतो ती भाषणं आणि आत्ताचं भाषण यात जमीन आसमानाचा फरक आहे. जे काही बोलतोय ते अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून बोलतोय. कारण अशा प्रकारच्या माऊलीचा सत्कार माझ्या आयुष्यात माझ्या हातून झाला म्हणजे नक्कीच मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. कारण आता आपल्या जे निवेदक आहेत, म्हणजे इतके चांगले निवेदक, आपण जी कार्यक्रमाची तयारी केली, कार्यक्रमाची जी तयारी बघितली, आमची शिल्पावहिनी इथे गायला होती, माझा वर्गमित्र श्रीपाद हा देखील इथे होता. म्हणजे एकंदर कार्यक्रमाची तुमच्या जो आलेख आहे तो पाहिल्यानंतर एक प्रोफेशनल कार्यक्रम या इथे आयोजित केला जातोय अशाच प्रकारचा भास या इथे मला झाला. या छोट्या खाणी कार्यक्रमाला देखील आपण इतकी तयारी लावून, मन लावून हा कार्यक्रम करता. मला नक्कीच खात्री आहे की योगिता प्रेसिडेंट आहेच, योगिता कॉलेजपासूनच तशी धडाडीची आहेच, प्रसादची साथ तिला आहेच. म्हणजे जसं म्हटलं जातं कायम आम्हाला जेव्हा म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीची साथ असते, अगदी तसाच उलटा प्रकार आम्हाला या इथे पाहायला मिळतो. योगिताच्या मागे प्रसाद नेहमी खंबीर उभा असतो आणि योगिता नेहमीच सोशल ॲक्टिव्हिटीज असू दे, राजकारणात देखील असू दे. आपण तिचं FB पेज जर बघितलं तर बऱ्याच वेळा मला देखील ॲज अ मित्र म्हणून म्हणा किंवा राजकीय नगरसेवक म्हणून म्हणा फटकारल्याशिवाय राहत नाही. आपण हा जो सगळ्या सिम्फनी कुटुंबाने हा आजचा जो कार्यक्रम केलाय तो तुमच्यासाठी देखील कायम अविस्मरणीय असाच हा कार्यक्रम असणार आहे. उमेश दादा, तुम्ही ज्या प्रकारे हे कार्यक्रम करता, खरंच एक्सलन्स अवॉर्ड मी आता मला माझ्या क्लबकडनं मिळाला, त्यावेळी देखील मला जितका आनंद झाला नाही तितका आनंद आज मला या आजीचा आणि हनीबाईंचा सत्कार करताना मिळाला. मी मला खरंच देवाला अगदी मनापासून धन्यवाद देतो की मला या पात्र ठेवून आपण या इथे बोलवलं आणि अशा चांगल्या कार्यक्रमाची जी गोडी आहे ती मला चाकता आली. याच्या पुढे देखील सिम्फनीच्या माध्यमातून जे जे उमेशदादा कार्यक्रम होतील, ज्या ज्या प्रकारचं सहकार्य लागेल अगदी 100% त्या प्रकारचं सहकार्य मी माझ्याकडनं तुम्हाला देईल एवढं नक्की इथे सांगतो. आणि आज जो इथे प्रोजेक्टर लागला, पुढचा कार्यक्रम सिम्फनीचा एक्सलन्सीचा जो काही असेल त्यावेळी माझ्याकडनं स्क्रीन मात्र आपल्याकडे नक्की असेल याचं या इथे या सगळ्यांच्या साक्षीने आणि विशेष करून आमच्या आजीच्या वतीने मी तुम्हाला शाश्वती देतो आणि माझं लांबलेलं भाषणच म्हणतो, थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यांनी हा जो आजचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डचा कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे, रोटरियन माजी नगरसेवक सन्माननीय कडूसाहेब, या क्लबच्या सन्माननीय अध्यक्षा योगिताताई, या क्लबच्या सेक्रेटरी मिनलताई, आज आपण सर्वांनी मिळून या कार्यक्रमात ज्या 2 सन्माननीय अवॉर्डींना सन्मानित केलं, असे 2 अवॉर्डी रोटरी क्लब ऑफ पनवेल सिम्फोनीचे सर्व बीओडी मेंबर्स, क्लबचे सर्व रोटरियन्स आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले रोटरी प्रेम करणारे सर्व माझे मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आजचे जे आपले 2 अवॉर्डी आहेत, सन्माननीय देशपांडे आजी आणि सन्माननीय काचे सर, आपणा दोघांचं एकदा हार्दिक अभिनंदन करतो. तळागाळामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आज अध्यक्ष आपण एक चांगलं काम केलं की खरंच ही लोक खूप चांगलं काम करत असतात. त्यांना शोधून काढणं, त्यांच्या कामाचा आढावा घेणं, त्यांच्या कामाचं कौतुक करणं, ह्या सर्व गोष्टी शोधणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आपण अध्यक्ष म्हणून आणि आपल्या बिवडींनी हे 2 चांगले हिरे आज शोधले आणि त्यांना सन्मानित केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभार मानतो. खरं तर आत्ताच आमचे रोटरी मित्र कडूसाहेब म्हटले की आजींचा सन्मान आम्हाला करायची आज एक संधी मिळाली. खरं म्हणजे आज वयाच्या 92 वर्षी, म्हणजे आतापर्यंत वयाच्या 92 वर्षापर्यंत आजीने जे कार्य केलं, हे कार्य खरंच अप्रतिम आहे, अवर्णनीय आहे आणि अतुलनीय आहे. मी या हॉलमध्ये जेव्हा आजीने प्रवेश केला त्यावेळेस आजींकडे पाहिल्या लक्षात आलं की या खूप मोठं कार्य केलेल्या, चांगल्या, एक सन्मानाच्या लायक असल्या आजी आहे. आणि म्हणून आलेलं त्यांचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं. आजी, आपण हे सर हा एका वेगळ्या आगळेवेगळ्या व्यवसायामध्ये काम करत आहात आणि हे काम करत असताना आपली कला, आपल्या कलावरांना चांगला वाव देऊन आपण समाजासाठी खूप काहीतरी वेगळं काम करत आहात आणि हे काम खरंच चांगलं आहे. आणि त्याकरता आपल्या ह्या क्लबनी सन्मानित केलेलं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळं या अवॉर्डींना आपल्या कामामध्ये काम करत असताना नक्कीच चांगल्या प्रकारची एक प्रेरणा मिळेल, स्फूर्ती मिळेल आणि आपलं काम अजून त्यामध्ये चांगलं मोठं नक्कीच होईल असं मला वाटतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी रोटरी डिस्ट्रिक्ट त्रिवारचा डायरेक्टर म्हणून काही गोष्टी आपण सांगू इच्छितो. व्होकेशनल कमिटीमध्ये काम करत असताना आतापर्यंत खूप गोष्टी पाहिल्या गेल्या, पण व्होकेशनल कमिटीमध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या प्रत्येक अध्यक्षापर्यंत अजून पोहोचल्या गेल्या नाही. या वर्षी मी सूत्र हाती घेतल्यापासून माझं एकच टार्गेट होतं की व्होकेशनल कमिटीचं जे जे कार्य आहे ते प्रत्येक रोटरीपर्यंत पोहोचवायचं आणि व्होकेशनल कमिटीमध्ये समाजात चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था असतील त्या सर्व संस्थांना सन्मानित करायचं. आणि त्याप्रमाणे आज खरंच आनंदाने सांगू इच्छितो की आत्तापर्यंत ह्या 6 महिन्यामध्ये मी 135 लोकांना सन्मानित केलेला आहे. आत्तापर्यंत हा उच्चांकी आकडा आहे. आणि ह्यामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षित जाणवली की समाजात चांगलं काम करणारे खूप लोक आहेत, पण त्यांना आपण शोधत नाही. आणि ह्या निमित्ताने मी आज 135 लोकांना भेटलो का ज्यांनी समाजात खूप चांगलं काम केलं. आणि अजून 6 महिने बाकी आहेत, अजून किती लोकांना भेटणार आहे हे मला माहीत नाही, पण नक्की भेटेल.
व्होकेशनलमध्ये काम करत असताना त्यामध्ये 4 वेगळ्या अंगामध्ये काम करावं लागतं. पहिलं म्हणजे व्होकेशनल अवॉर्ड, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, नंतर व्होकेशनल व्हिजिट्स, आणि चौथी जी आहे ते समोर आपण पाहतात फ्रेम करून लावलेली आहे, रोटरीची 4-वे टेस्ट. रोटरीची 4-वे टेस्ट म्हटलं की पूर्णपणे रोटरी ज्या गोष्टीवरती काम करते ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोटरीची 4-वे टेस्ट. या 4-वे टेस्टमध्ये 4च गोष्टी आहेत, पण या 4ही गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्या समाजाला ह्या गोष्टी सर्व काही देऊन जातात. आपण सर्वजण ह्या रोटरीच्या 4-वे टेस्टप्रमाणे काम करत असतो. रोटरीचे जे 7 फोकस एरिया आहेत त्या एरियाप्रमाणेच ह्या 4 गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण सर्व रोटरीवर पाळतो आणि त्याप्रमाणे काम करतो. म्हणून आजही आपल्या रोटरीचं नाव खूप सन्मानाने समाजामध्ये घेतलं जातं आणि हेच नाव अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने घेतलं जावं म्हणून आपल्या सर्व रोटरीजला चांगलं काम करायचं आहे, समाजाची सेवा करायची आहे. नुसतीच समाजाची सेवा करायची नाही तर आपणा सर्वांना हे काम करत असताना आपल्यालाही आनंद घ्यायचा आहे, इतरांना पण आनंद द्यायचा आहे आणि आनंद घेत घेत आपलं जीवन चांगलं जगायचं आहे. आणि आपण सर्वजण नक्की हे काम करत आहोत. आपण सर्वजण चांगले आनंदात जगत आहोत. आता आजीकडे पाहिल्यावरती 92 वर्ष आजीने आता पूर्ण केलेले आहेत. आपल्याला पण 100 पूर्ण करायचे आहे असं एक डोक्यात ठेवा आणि चांगलं काम करा आणि चांगलं राहा, हसत राहा आणि छान राहा एवढंच सांगेन. या कार्यक्रमाकरता अध्यक्षांनी आणि त्यांच्या बिवडी मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला. माझ्या हस्ते ह्या 2 अवॉर्डींना अवॉर्ड देण्याचा आज मला योग आला. त्याबद्दल मी ह्या क्लबचे अध्यक्षांचे खूप आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण असेच व्होकेशनलचे कार्यक्रम अरेंज करावे आणि आम्हाला नक्की बोलवावं अशीही विनंती करतो. आम्ही नक्की येऊ आणि तुमच्या कार्यक्रमात आम्ही सहभागी होऊ अशी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. एवढा छान कार्यक्रम झाल्यानंतर रोटरीच्या प्रोटोकॉलप्रमाणे एक थँक्स गिव्हिंग हा शेवटचा विषय असतो. एवढा मोठा पेपर बघितलं की मला असं वाटलं की पाहुण्यांची भाषणं छोटी होती, त्यानंतर इथे जे उपस्थित मनोगत देते त्यांचीही गोष्ट छोटी होती. पण ह्या कार्यक्रमाचं जसं गणेशने सांगितलं की तुम्ही किती छान पद्धतीने आयोजन केलेलं आहे, तर त्या सगळ्यांचा आभार मला मानायला लागेल आणि त्यासाठी एवढी मोठी लिस्ट आहे. पण मला 2 का 3च मिनटं दिलेली आहेत, त्यामध्ये मी उरकायचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात प्रथम अगदी महत्त्वाचं म्हणजे आमचे प्रेसिडेंट योगिता, ती जी मला ओळख करून द्यायची गरज नाही, गणेशने सांगितलेलं आहे. ती म्हणजे असं वाहता उत्साहाचा जरा आहे. तिने आयडिया सांगितली, आम्ही हो म्हटली आणि तिने सांगितलं केलं, त्यासाठी तिचे खूप 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 आभार. हनीफजी कच्छी, तुम्ही मला चेहरे ओळखत असाल, पण तुमच्या दुकानासमोर आम्ही लहानपणी गाडा खेळायचो, तेव्हा यांच्या बैलगाडीची जागा बघायचो आणि तेव्हा कौतुक वाटायचं की एकाच वेळेने एवढी दुकानं कशी. तर त्याचा उदय हा माणूस आहे हे आज कळलं. हा माणूस म्हणजे ही पिढी आहे. बंदर हे पनवेलचं खूप मोठं फेमस ब्रिटिश काळातलं आहे. पूर्वी सगळी जगातली वाहतूक समुद्रमार्ग व्हायची, तिथे ती खाडी आहे, कारण तिथली त्याने ती जागा निवडली आणि त्या बैलजोडीसाठी तुम्ही आलात आणि तो व्यवसाय तुम्ही आजपर्यंत तसाच चालू ठेवला. कानावर असं आहे की कोल्हापूरपासून लोक पनवेल येत असत आणि पनवेलचे जे नागरिक आहेत त्याच्या लक्षात असं आलं असेल की हनुमान मंदिर आहे पंचमुखी, तिथपासून बंदरापर्यंतचा रस्ता बघितला तर तो स्ट्रेट आहे. तर ब्रिटिश काळात तो सिमेंट कॉन्क्रीटचा बनवला होता, तो यांच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खरं का कुठं सांगितलं. तर हनीभाई तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप छान वाटलं. सगळ्यांनी तुमची ओळख दिली, सगळं दिलं, पण मी डिक्शनरीत हनीफचा अर्थ शोधून काढला. तर हनीफचा अर्थ आहे की धार्मिक व्यक्ती, हा त्याचा खरा अर्थ आहे, आणि सात्विक. तर अशा एक धार्मिक आणि सात्विक व्यक्तीला माझ्याकडून सलाम. आता थोडंसं दुसऱ्या सत्कारमूर्तीकडे वळूया. अख्ख्या जगाला पुष्पाची ओळख करून दिलेली आहे, या पुष्पानंही फायर आहे. कुठल्या प्रत्येक माणसाला बोलायला दिलं तर तो कमीत कमी 2-2, 3-3 दिवस बोलेल. जो कोणी त्या आजीला भेटायला जाईल, मी मावशी म्हणतो, जो कोणी त्या आजीला भेटायला जात असेल किंवा आम्ही जो सुरुवातीला गेलो होतो तेव्हा मी सहज विचारलं की मी कोण. लाड बोलल्यावरती त्यांनी त्या विठ्ठल मंदिरापासून 4-5 घरं आणि मग तुझं घर इथपर्यंत सांगितलं. त्यांची स्मरणशक्ती खूप छान आहे. तर मी मावशी म्हणतो. तर मावशी तुम्ही आलात आणि आम्हाला ही संधी दिली त्यासाठी तुमच्या मनापासून कौतुक. मला फक्त आता तुमचं आभार मानण्यासाठी मला तुकोबाच्या अभंगातल्या 2 ओळी आठवतात, त्या म्हणून दाखवतो.
आज माझा आवाज बसलेला आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. सगळ्यांना माहितीतलं गाणं आहे. लेकरांची सेवा केलीस तू आई, कसं पांग फेडू आता देव उतराई. आणि हे गाणं विठ्ठल विठ्ठल तुम्हाला माहिती आहे, तर ते तुमचं पांग फेडण्याची तुम्ही आम्हाला संधी दिलेली आहे. आम्ही नतमस्तक लहानमध्ये बघतो 50 माणसं कदाचित तुमच्या हातूनच जन्माला आलेले असते. आम्ही यांच्याशी बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूज केले तर काहीतरी गोष्टी कळल्या, काही मुद्दाम सांगितलं नाही, पण एक सांगतो. तर जसं स्त्रियांचं डिलिव्हरी होतं तसं यांनी एका गाईला सुद्धा मराठीत म्हणतात मोकळं केलेलं आहे. तर आई, मावशी, तुम्हाला मनापासून नमस्कार. रोटऱ्यान वसंतराव माळुंजकर रोटरीमध्ये असल्यामुळे आमचे डिस्ट्रिक्ट फंक्शनला गेलं की खूप आमची चांगली माहिती होत असते. अशा कारणाला आम्ही भेटत असतो, आवाज घेत असतो. तर ते स्वतः वेळात वेळ काढून त्यांनी सांगितलं की 131 लोकांचा सत्कार केला. तर मला हे सांगायचं होतं की रोटरीने अशी कन्सेप्ट डिझाईन केली की नुसते समाजसेवा नका करू, तर व्होकेशनल एक्सलन्समुळे जसं गणेशने सांगितलं की आमच्या नजरेतून सुटलेले व्यक्ती पण शोधून काढलेले. तर हे डिस्ट्रिक्ट लेवलला डायरेक्टर तुम्ही तुमच्या मिसेसबरोबर हेमला दादा, तुमचंही स्वागत आणि तुमचेही आभार. माळुंजकर साहेब तुमच्या पण आभार. गणेश टोळीची जी ओळख दिली तुषारने की पनवेलचं पुढचं पनवेल कसं घडणार आहे, काहीतरी बॅनरवरती नुसतं बाहेर लिहिण्यापेक्षा भावी आमदार पण लिहिलेलं असतं. तर गणेश हा माझा खूप चांगला मित्र आहे. तर तू वेळात वेळ पण आलास, फक्त शिल्पाला नाही आणलास ते थोडं दुःख आहे. तर तुलाही आमच्या रोटरी बरोबरतर्फे धन्यवाद. वेळ झाली की सांगा मॅडम. गायनाची जी टीम होती त्यामध्ये एक डॉक्टर पूनम काते, त्यांनी त्यांचा डिस्पेन्सरीचा वेळ काढून आम्हाला प्रॅक्टिसला त्यांच्या टेबलावरती, आयुष्यात पहिल्यांदा डॉक्टरचे हॉस्पिटल त्यांच्या टेबलावरती मी गाण्याची प्रॅक्टिस करत होतो. तर पूनम काते, डॉक्टर शिल्पा वैश्यपान आमच्या रोटरीयनच आहेत आणि त्यांच्या सहकारी माझी मिसेस रुपाली, किरण बांगर आहेत, त्यानंतर श्रीपाद वैश्यपानी आमच्या IPP आहेत आणि विनयाताईंचे मिस्टर राजेंद्र वाळिंबे. त्यांनी पण या कार्यक्रमाचे रंग चढवले ना. म्हणजे खरं सांगतो 2 दिवसाची प्रॅक्टिस होती आणि पहिल्या दिवशी शिल्पाचं खरंच कौतुक करायला पाहिजे आणि आभार तर छोटी गोष्ट आहे. तिची आई खूप आजारी आणि सिरियस आहे, हॉस्पिटलाइज आहे, तरी ती आईची सेवा करताना हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ कॅमेरावरती ती आणि आम्ही बाकी असं प्रॅक्टिस चालू होते. तर तुम्हाला सर्वांचे आभार. प्रेस रिपोर्ट होता इम्युनिटीचं दिलं होतं पण काही कारणे आलेही नाही आहेत, तर त्यांनाही आपण आभार मानूया. नंतर आमच्या क्लबचे सिनियर मेंबर आहेत, शिवाजीराव आहेत, राममोहन आहेत, आनंद आहेत आणि ही सगळी जी तुम्हाला सगळं कार्य सिद्ध झालेलं आहे असं समजूया आपण. तर त्यासाठी बऱ्याच लोकांनी ह्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. कोणतरी टेबल आणलं असेल, कोणतरी टाचणी आणली असेल. तर या सगळ्यांचे आभार आमच्या क्लबच्या समितीचे किंवा एक बैवडी असते. जसं आता म्हणजे 2 व्यक्ती दिसतात, सगळ्यात मोठे खजिनदार मागे बसलेले अस्मिता, तिच्या सहीशिवाय काय होत नाही, त्यांचे आभार. अँकर्स ज्या 2, एक शुभत्र गाणं कोकिळ आहे आणि विनय आहे ती कवयित्री आहे. तर त्यांच्या मुखातून तुम्ही जे ऐकलं तर ते साध्या गोष्टी नव्हत्या. म्हणजे त्यांना काहीतरी लिहून दिलं होतं, त्यांनी काही डेकोरेट केलं होतं आणि ते कंटिन्यूस तुमच्याशी संवाद साधत होता. कार्यक्रमाची जिवंतपणा तुम्हाला देत होते. म्हणजे हा जर कार्यक्रम म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट झाला असता तर सगळ्यांना सगळं कळलं असतं. तर तुमच्या मनापासून धन्यवाद. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी असतात, फूल देणं, ट्रॉफी देणं. त्यासाठी रुपाली आणि साक्षी यांनाही तुम्ही धन्यवाद सांगा असं तुम्हाला योगेशने सांगितलं. आणि पुन्हा एकदा गणेशने सांगितलं की प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रीच्या मागे एक खंबीर पुरुष असतो. तो प्रसाद थोडा बिझी असताना कॅमेरा मागे गेला होता, पण काम पूर्ण केलं. हा जो बहिणी आपल्याला उपस्थित करून दिलेला आहे तो आम्ही त्यांना थोडंसं गळ घातली, कारण आमचा कार्यक्रम होतो दुसऱ्या ठिकाणी, तर त्यांनी पण आमच्या विनंतीला मान दिला. त्यांचे धन्यवाद. किरण गोखले ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, ते आमचे मित्र आहेत. कायम 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 आमच्याबरोबर असतात. ते थोडंसं हनीफ इस्माईल भाई आणि पुष्पलता, हे तुम्ही जे दोघं आलात आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊ, त्यांचं पुन्हा एकदा अशासाठी आभार करतो की तुम्ही बिझी असता आणि तुमचं कार्यक्रम तुम्ही खूप व्यस्त असता. अजिंक्य त्रुबाई 92 आहे. मला रोटरी खूप मोठी वाटायची बरं का. आज मला रोटरी तुमच्यापेक्षा 26 वर्षच मोठी आहे असं वाटलं आज. आणि हनीबाई तुम्ही परत असेच आमच्याबरोबर येत जा आणि आमच्याकडे तुम्हाला जर काही लागली तर ती सेवा आमच्याकडनं घेत जा आणि आम्ही तुमच्यासाठी कटिबद्ध आहोत. तर अतिशय महत्त्वाचं आणि एक शेवटचं सांगतो तुम्हाला
की आपण इथे जे सगळे जमलेलो आहोत त्यासाठी एकच कारण आहे रोटरी. तर हा व्यासपीठ आपल्याला रोटरीने दिलेला आहे आणि आपण सगळे रोटरीचे मेंबर आहोत. रोटरी अख्ख्या जगात चालते, योग्यतेने रोटरीबद्दल सगळं सांगितलेलं आहे. तर आय थँक्यू पर्सनली टू इंटरनॅशनल रोटरी ज्यामुळे आपण इथे उभे आहोत. आणि आता सगळ्यात शेवटचं, जे आपण सगळे उपस्थित आहात, तुम्ही इथे आला नसता त्या कार्यक्रम काहीच रंगत आली नसती. तर तुम्ही सगळे आलेला आहात, शांतपणे सगळं कार्यक्रम पाहिलेला आहे. जसं गणेशने सांगितलं की व्यासपीठावर त्यांनी कित्येक लोकांचा सन्मान केलेला आहे. मलाही रोटरीमध्ये 17 वर्ष झालेले आहेत. माझ्या आयुष्यामध्ये उत्सव मूर्तीबरोबर 50, मला तुषारने 40 चा आकडा सांगितला होता, आज 55 आलेले आहेत. तर हा माझ्या आयुष्यातला फार मोठा असा कार्यक्रम आहे. तर आपण या कार्यक्रम न बोलता सोहळा बोलूया. आणि आपण सर्वांना, मी रोटरी उमेश लाड सर्वांना नमस्कार करतो. धन्यवाद.